नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा आपला असणार आहे। डी.बा.टू युनिव्हर्सिटीचा उद्या पेपर आहे आणि उद्याच्या पेपरचे हॉल तिकीट आज अप्रूव्ह होऊन डाउनलोड व्हायला स्टार्ट झालेले आहेत। सो मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून हॉल तिकीट जे आहेत ते डाउनलोड करू शकतात, दोघंही सेमिस्टरचे, रेग्युलरचे सुद्धा आणि सप्लिमेंटरीचे सुद्धा। तर मित्रांनो, तेच उद्याच्या पेपरचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, लाईव्ह प्रोसेस संपूर्ण ए टू झेड असणार आहे। सोबतच आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल आणि हॉल तिकीट त्यांना डाउनलोड प्रॉपर होईल। तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर विद्यार्थी कमेंट करतील, त्या अगोदरच मी सांगू इच्छितो की तुमची जी युनिव्हर्सिटी वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची किंवा एक्झाम फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर आपल्याला हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करायचे आहे। आणि ती वेबसाईट जी आहे ती भरपूर प्रमाणात लॅग चालत आहे, कारण सर्वच विद्यार्थी जस्ट या क्षणाला जे आहे त्यावर हॉल तिकीट डाउनलोड करत असतील। सो मित्रांनो, तुमची वेबसाईट देखील लॅग चालू शकते। आणि सोबतच हॉल तिकीट डाउनलोड करताना अजून एक प्रॉब्लेम असा येत आहे की सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे सेंटर्स चेंज झालेले आहेत। तर आता ते सेंटर्स ओरिजिनलमध्ये चेंज झाले आहेत का किंवा त्यावर काही वेगळा पर्याय आहे का यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। बट त्याच्या बाबतीत सुद्धा आपलं बोलणं जे आहे ते हायर लेवलला सुरू आहे। त्याचेही अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला देणार आहे। सो तुम्ही यूट्यूब चॅनलवर कम्युनिटी पोस्टला सुद्धा व्यवस्थित जे आहे आज लक्ष ठेवा। सो मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि बघूयात की कशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करावे। तर मित्रांनो, एक्झाम हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डी.बा.टू ADM पोर्टलला लॉग इन करायचे आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, हे पोर्टल जे आहे सध्याच आता हॉल तिकीट अपलोड झालेले आहे, त्यामुळे पोर्टल जे आहे वेबसाईट लॅग चालत आहे। तर वेबसाईट जी आहे वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात। सो तुम्ही थोड्या वेळानंतर सुद्धा ट्राय करू शकतात। या ठिकाणी तुम्हाला सिम्पली खाली स्क्रॉल करून प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे। प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीट रिपोर्ट हा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल, यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला आज या ठिकाणी वेबसाईटवर बघायला भेटत आहेत। सर्वात प्रथम जे आहे ते कॉलेज स्टेटस अप्रूव्ड बघायला भेटेल, त्यानंतर हॉल तिकीट नंबर आणि या ठिकाणी सिलेक्ट स्ट्रीममध्ये तुम्हाला रेग्युलर आणि सप्लिमेंटरी जे काही हॉल तिकीट हवं असेल त्या हॉल तिकीटची तुम्हाला जे आहे सिलेक्ट करायचे आहे। तर या ठिकाणी आपण रेग्युलर सिलेक्ट करूयात। त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट यावर सिम्पली क्लिक करायचे आहे। डाउनलोड रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे हॉल तिकीट डाउनलोड होईल। या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करायची आहे। विंटर 2025 अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला येत आहे। सोबतच PRN नंबर, सेंटर कोड हे सर्व तुम्ही चेक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी रेग्युलरचे सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित फिल केले होते का हे सर्व तुम्ही चेक करायचे आहे। अपडेटेड सब्जेक्ट तुमचे आलेले आहेत का हे चेक करायचे आहे। आणि खाली काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत, हे इन्स्ट्रक्शन वाचून स्टुडंट सिग्नेचर आणि कॉलेज स्टॅम्प आणि प्रिन्सिपल या ठिकाणी तुम्ही जो आहे तो घ्यायचा आहे। सोबतच या ठिकाणी जे काही सप्लिमेंटरीचे विद्यार्थी आहेत त्यांना सेंटर कोड वेगळा दाखवत आहे, तर त्या बाबतीत सुद्धा आपली चर्चा हायर लेवलला चालू आहे। सो त्याच्यावर जसंही अपडेट येईल तर आपल्या चॅनलला कम्युनिटी टॅबला मी तो अपडेट तुम्हाला पोस्ट करणार आहे। सो आपल्या चॅनलला जुळून राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची हॉल तिकीट रिलेटेड इन्फॉर्मेशन वेळोवेळी भेटत राहील। सो मित्रांनो, आय होप तुम्हाला समजलं असेल की हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावे। वेबसाईट भरपूर प्रमाणात लॅग चालत आहे, सो तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते थोड्या वेळाने ट्राय करा, अर्धा एक तासाने, दीड तासाने ट्राय करा। होऊ शकतं की सर्व परत अनअवेलेबल होईल, पण ते परत तुम्हाला अवेलेबलसुद्धा करतील, कारण आजच्या आज तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करणे गरजेचे आहे। सोबतच तुमचे जे काही सेंटर्सच्या बाबतीत आहे त्या बाबतीत सुद्धा बोलणं सुरू आहे, त्यावर जशी आपल्याला अपडेट आली ती मी आपल्या कम्युनिटी टॅबला तुम्हाला बोलणार आहे। सो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला जुळून राहा। तर अशाच प्रकारच्या नवनवीन डी.बा.टू युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।